श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, शेतकरी बांधवांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, शेतकऱ्यांसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा प्रकारे होणार आहे, कोणाला कर्जमाफी होणार आहे, त्याचप्रमाणे अपात्र कोण असणार आहे, तुम्हाला काय करावं लागणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत. तर व्हिडिओला बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद. आणि अशाच सर्व अपडेटसाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करत चला. तर राज्य सरकारने पुण्यशुल्क अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली असून पात्र शेतकऱ्यांना जवळपास 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला ही सर्व माहिती आहे. आणि जे नियमित कर्जफेड शेतकरी करत आहेत त्यांना 50,000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय हा आलेला आहे. आणि आता हा शासन निर्णय कशा प्रकारे आहे आणि याचा आपल्याला फायदा कसा होईल याची माहिती आपण घेणार आहोत. तर आपल्या आईवडिलांसाठी एक लाईक नक्की होऊ द्या. कर्जमाफी कोणाला मिळणार तर नीट लक्षपूर्वक समजून घ्या. या योजनेनुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची लक्षात घ्या तारीख या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी असलेली, म्हणजे तुमची काही थकबाकी असेल आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेले कर्ज याच्यासाठी पात्र राहणार आहे. ही सर्वात मोठी तुम्हाला बाब लक्षात घ्या. ही तारीख बघा, तुम्ही या दरम्यान कर्ज घेतलेलं आहे का आणि तुमची 2025 पर्यंत थकबाकी आहे का हे समजून घ्या. तर तुमचे कर्ज माफ होणार आहे, तुम्ही पात्र होणार आहात. अशा शेतकऱ्यांच्या 1 किंवा अधिक बँकांमधील कर्ज खात्यावरील मुद्दल, व्याज, थकबाकीचे एकत्रित 2 लाख रुपयापर्यंत शासनाकडून ती रक्कम भरण्यात येणार आहे. हे लक्षात ठेवा. 2 लाख रुपयापर्यंत. किती? 2 लाख. आता कुठल्या कुठल्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतलं आहे आणि तुम्हाला कुठल्या बँकेतलं कर्ज माफ होणार आहे आणि तुम्हाला तो ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, पोर्टल काय असणार आहे याची पण माहिती आपण बघणार आहोत. तर फटाफट लाईक करत चला. लाईक करण्यात कंजूसी करू नका. आता 2019च्या कर्जमुक्तीचे लाभार्थी याच्यातून काय काय वगळलेले आहेत, म्हणजे काय काय शेतकरी याच्यासाठी पात्र नाही आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जी होती त्याचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्यांना कमाल 50,000 रुपयापर्यंतचा लाभ मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांची थकबाकी फक्त 50,000 रुपयापर्यंतच माफ होणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. कारण त्यांनी जर आधी या योजनेचा लाभ घेतला असेल तर, आज जर तुम्ही याचा योजनेचा लाभ नसेल घेतला असेल तर तुम्हाला जवळपास 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे. आणि जे नियमित कर्ज भरत आहेत त्यांना 50,000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्री स्टॉकवर नोंदणी करणं अनिवार्य आहे. राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि काही सहकारी संस्थांकडून घेतलेल्या पीक कर्जांना ही योजना लागू असणार आहे. बघा, ज्या गोष्टी सांगितलेल्या ज्या बँका आहेत त्यांना या लागू आहेत. सर्वप्रथम तुम्हाला ॲग्री स्टॉकवर नोंदणी करणं गरजेचं आहे. ही नोंदणी करावी लागेल. आता अपात्र कोण आहेत बघा, विद्यमान माजी मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य, 25,000 रुपयांपेक्षा अधिक मासिक मिळत असलेले सरकारी कर्मचारी, आयकर दाते, 25,000पेक्षा जास्त पेन्शनधारक तसेच सहकारी संस्थेचे पदाधिकारी अधिकारी या योजनेसाठी अपात्र आहेत. आता तुम्ही जर हे अपात्र पात्रमधला हा तुमचा गैरसमज दूर झाला असेल. त्यानंतर योजनेसाठी पोर्टल काय बघा, योजनेसाठी पोर्टल, योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र पोर्टल सहकार स्टॅक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे, असे राज्य सरकारने शासन निर्णयात स्पष्ट सांगितलेले आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही ठिकाणी तुम्हाला कोणी माहिती देत असेल तर त्याच्यापासून सावध राहा, कारण सरकारी पोर्टलवरच याची नोंदणी होणार आहे. फक्त तुम्हाला सर्वप्रथम जे आहे ती नोंदणी करणं कुठं गरजेचं आहे, तर तुम्हाला ॲग्री स्टॅकवर नोंदणी करणं गरजेचं आहे. तर अशी ही माहिती आहे. तुम्हाला कळलं असेल तर अवश्य लाईक करत चला आणि अशाच सर्व अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा.
आपला जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि लाईक करत चला फटाफट. लाईक केल्यानंतर भरपूर लोकांना फायदा होईल. परत भेटूयात नवीन अपडेटसोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.